उद्यापासून माझ्यापर्यंतच्या सर्व शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांची शेती मित्र करतो आता स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या, माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. जो सवाल चांद्यापासून बांध्यापर्यंतचा प्रत्येक सामान्य कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय. ज्या सवालाच्या अनुसार अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात पुन्हा एकदा प्रचंड तेजी. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडल्यासारखी वाटेल तिथं लाईक करा. कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा. आत्तापर्यंत ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करायचे येणारा प्रतिकूल आपल्याला मिळत राहतो आता इथं सतत. शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात पुन्हा एकदा प्रचंड तेजी. चला तर मग आपल्या मनातील या महत्त्वाच्या प्रश्नाच्या अचूक उत्तराच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करून घेऊया. जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्या कांद्याची दरपातळी किती आहे बरं? तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा बाजारभाव आपल्याला दिसतोय तो सध्याच्या कंडिशनला किती आहे मित्रांनो? तर हा बाजारभाव आहे सध्याच्या कंडिशनला 2000 रुपये प्रति क्विंटल पासून 2200 रुपये प्रति क्विंटल. जर आपण सर्वांनी बघितलं तर कांद्याच्या बाजारभावामध्ये मागच्या 4-5 दिवसामध्ये थोडासा दबाव आलाय. आपण बघत आहोत की अमेरिका इराण यांच्यामध्ये पुन्हा एकदा संघर्ष चिघळलाय, ज्याच्यामुळं हार्मोन्सच्या माध्यमातून जी आपली त्या ठिकाणी कांद्याची निर्यात होण्याचा एक विचार होता आणि जी एक सुरुवात झाली होती त्याला खीळ त्या ठिकाणी बसली. आणि तसंही बघायला गेलं तर आपल्याकडे काय होतंय की जवळपास जुलै महिना आणि 15 ऑगस्टपर्यंत म्हणायला गेलं म्हणजे 15 जूनपासून ते जवळपास 15 ऑगस्टपर्यंत तसंही बघायला गेलं तर कांद्याची निर्यात ही थोडीशी कमी होती. आणि त्याच्यामध्ये आता अमेरिका इराण संघर्ष याच्यामुळे आणखीन भर पडली. पण तरी देखील आपण जर बघितलं तर पूर्व आशियाई देशांना जी कांद्याची निर्यात होत आहे ती ठीकठाक आहे. आता मग अशा परिस्थितीमध्ये जो आपण प्रश्न विचारला किंवा कांद्याच्या बाजारभावात कधी येणार प्रचंड तेजी, तर लक्षात घ्या मित्रांनो, कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी 100% येणार आहे. पण ही तेजी कधी येणार तर याच्यासाठी थोडीशी वाट पाहावी लागणार आहे. अमेरिका इराण यांच्यातील संघर्ष चिघळल्यामुळे कांद्याच्या बाजारभावाला जो दिलासा हार्मोन्सच्या माध्यमातून मिळणार होता तो दिलासा थोडासा संपुष्टात आलाय. त्याच्यामुळे आपण बघत आहोत की कांद्याच्या बाजारभावाला या ठिकाणी जी तेजीची फोडणी बसायला पाहिजे होती ती आणखीन काही बसताना दिसत नाही. पण घाबरून जाऊ नका, यंदाच्या वर्षी कांद्याची मागणी खूप जास्त आहे आणि त्या तुलनेत मात्र कांद्याचा पुरवठा फार कमी आहे. याच्यामुळं आज जरी कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी दिसत नसली तरी देखील ही परिस्थिती जास्त काळ अशी राहणार नाही. इथून 31 जुलैपर्यंत कांद्याचा बाजारभाव जो आहे तो तुम्हाला 2000 ते 2500च्या दरम्यान दिसेल. पण जी एक तुमच्या मनातील इच्छा आहे की कांद्याचा बाजारभाव 3500 रुपये प्रति क्विंटल व्हावा, कांद्याचा बाजारभाव 4000 रुपये प्रति क्विंटल व्हावा, त्याच्यासाठी तुम्हाला ऑगस्ट महिन्याची प्रतीक्षा करावी लागेल. जाणकारांच्या मते 15 ऑगस्ट नंतर कांद्याची मागणी व कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये खूप मोठा गॅप निर्माण होणार आहे आणि हा जो प्रचंड गॅप आहे तो गॅप कांद्याच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करणार आहे. आणि जी तेजी आहे ती 15 ऑगस्ट पासून खऱ्या अर्थाने या ठिकाणी सुरू होणार आहे. म्हणजे तोपर्यंत तेजी नाही आहे का? तर तोपर्यंत कांद्याचा बाजारभाव आपल्याला तेजीतच दिसणार आहे. पण जी प्रचंड तेजीची एक आशा आहे, अपेक्षा आहे, आपल्याला इच्छा आहे, ती प्रचंड तेजी मात्र आपल्याला 15 ऑगस्ट नंतर येताना दिसणार आहे. मग या तेजीमध्ये 15 ऑगस्ट नंतर कांद्याचा बाजारभाव पहिल्यांदा 3000ला क्रॉस करेल आणि कांद्याचा बाजारभाव तदनंतर आपल्या 3.5, 4, 4.5, 5 पर्यंत पोहोचताना दिसणार आहे. म्हणजे यंदा कांदा 5000ला सुद्धा गवसणी घालणार आहे. विक्रीचं कसं करायचं तर तुम्हाला एक साधा माझा समर्पक सल्ला आहे की 3000च्या वर कांदा बाजारभाव पोहोचला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्याने कांदा विक्री आपण करावी आणि 3000च्या वर कांदा गेला की लगेचच सर्वांनी कांदा विकायला आणू नका, टप्प्याटप्प्याने आणा, ज्याच्यामुळे आपल्या या ठिकाणी फायदा होईल. कारण आपण अचानक जर कांदा खूप मार्केटमध्ये आणला तर याचा गैरफायदा व्यापारी घेतात आणि एका दिवशी दबाव आला म्हणून दाखवतात तर तो दबाव जवळपास 15 दिवस तसाच ठेवतात, ज्यामुळे कांद्याचा बाजारभाव वाढत नाही आणि जेव्हा कांद्याचा बाजारभाव वाढतो तेव्हा आपल्या हातातील कांदा निघून गेलेला असतो.
त्यामुळे एकदम कांदा विकायचा नाही. तो कांदा 3,000च्या वर गेल्यानंतर टप्प्याटप्प्याने तेजीमध्ये विकायचा आहे, ज्यामुळे आपला होईल या ठिकाणी फायदा. भविष्यात देशातील बाजारात जी कांद्याची दर पातळी ती कशी राहील बरं? मग याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रतिक्रिया आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते YouTube चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उद्याला व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार.